नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आहे स्नेहल. तुम्ही पाहत आहात डांग फॅमिली न्यू. तर आज एक नवीन विकेंड सुरू झालेला आहे. शनिवारची सकाळ आहे आणि आज आम्ही बाहेर निघालेलो आहोत. नेहमीप्रमाणे शनिवारी कुठेतरी आमची ट्रिप असते, शॉर्ट ट्रिप. तर तसंच आम्ही आज निघालेलो आहोत आणि आज आम्ही एका ठिकाणी चाललो आहे जे खूप सुंदर असं ठिकाण आहे. तर एक गाव आहे आणि तिथे खूप मोठं लेक आहे किंवा म्हणजे पाण्याचं ठिकाण आहे. इथे त्याला झी म्हणतात. तर आता आम्ही जिकडे चाललो आहे त्याचं नाव आहे बॉर्डन झी आणि त्याला लेक कॉन्स्टन्स म्हणून पण म्हणतात. तर त्याच्याबद्दलची डिटेल सविस्तर माहिती मी सांगेनच, त्याची हिस्ट्री वगैरे की म्हणजे काय का फेमस आहे ते. पण आता आम्ही तुम्हाला तिकडे घेऊन जातो आणि तिकडे दाखवतो की कसं आहे ते. आणि खूप असा म्हणजे असं अशा आकाराचा तो आहे, काय म्हणता येईल, रेक्टँग्युलर शेपचा असं ते आहे लेक. त्याचं एक टोक आणि दुसऱ्या टोकाच्या मधलं अंतर पण बरंच जास्त आहे. हां, तर आता भेटूया. थंडी अजिबातच नाही आहे पण तरी आम्ही घालून चाललो आहेत आमचे जॅकेट्स वगैरे. राणूचं घेतल्यासोबत, तिला थंड आवडतं त्यामुळे तिने आत्ता काहीच घातलं नाही आहे. आणि तरी खूप कमी नसणार आहे, 0च्या खाली तर जाणार नाही आज. आणि नेहमीप्रमाणे डबा घेऊन चाललो आहे नाश्त्यासाठी. तर आता वाजले सकाळचे 9:45. आम्ही चहा हो जायचं तर चहा स्नॅक्स खाऊन निघालो आहे थोडंसं आणि ब्रेकफास्ट आणि लंच सोबत घेतलेलं आहे, ते तुम्हाला दाखवू. नाश्त्यासाठी आम्ही सँडविच घेऊन आलो होतो. तर त्यामध्ये उकडलेला बटाटा आहे, टमॅटो आणि लेट्यूस. तर ते ब्रेडला पुदिन्याची चटणी मी काल केलेली होती तीच लावली, त्याच्यामध्ये सॉस घातला थोडा आणि ब्रेड थोडेसे रोस्ट करून घेतले होते. त्यात हे सगळं पुदिना, उकडलेला बटाटा, लेट्यूस आणि थोडेसे टमॅटो असं घालून मस्त ह्याला ग्रिल करून घेतलं आहे. तर आता इथं आमचा ब्रेकफास्ट होईल आणि आता वाजले 11. आमच्या 11:20ला ट्रेन आहे लिंडावसाठी. तर स्टेशनवर मग तिथे थांबण्यापेक्षा आम्ही ठरवलं इथे बाजूला एक गार्डन आहे स्टेशनच्याच, म्युनिक सेंट्रल स्टेशनच्या. तर तिथे बसून नाश्ता करू. आम्ही आत नाही गेलो गार्डनमध्ये, कारण आत जाऊन मग हे मुलं खेळायला लागले की बाहेर येणार नाही आणि आमच्याकडे आता 20 मिनिट आहेत. मग आम्ही इथून आता 5 मिनिटात जाऊ परत वॉक करत स्टेशनवर. आणि दुपारचा नाश्ता दुपारचं जेवण मग आमचं तिथं पोहोचल्यावर होईल. तर इथून 2 तासाचा प्रवास आहे म्युनिक सेंट्रल स्टेशनवरून. इथून डायरेक्ट रिजनल अशा ट्रेन्स असतात, ती आहे ट्रेन. तर सकाळी 9:52ला एक असते. त्यानंतर आत्ता जी आहे ती 11:20ला एक ट्रेन असते. तर या ज्या आहेत ना रिजनल ट्रेन, याच्यात थोडीशी फ्रिक्वेन्सी कमी आहे. कमी म्हणजे ठीकच आहे, 1-1.5 तासाचा गॅप आहे, पण मग वेळ बघून निघावी लागते. फोटो काढायचं. आता बसलोय ना बोलायचं. तर हे लहान मुलांसाठी स्पेशल असे 2 हे असतात कंपार्टमेंट किंवा एरियाज जिथं आम्ही बसलेलो आहे. कुठे? हां, मुलं आहेत इथं. मुलं हे दाखवतील सगळ्या गोष्टी. आजी पण आहे. ही काय आहे? ही काय? ट्रेन. तू सांग, तू ह्याच्यात सांग इथल्या भाषेत. Volkan, Himmel, Alpen, Auto, Haus, Foto काढला.
Sonne. आपण आता कुठे चाललोय राणे? कुठे चाललोय? कुठे जाणार आहे? फिरायला कुठे जाणार आहे? समजा आपण फिरायला कुठे जाणार आहे? Lindau. ते लिहिणार ते काय आहे? म्हणून अशी जाणार आहे का? आज आम्ही मुलांना ऍक्टिव्हिटीज करायला ड्रॉइंगचं हे घेऊन आलोय आणि कलर्स. तर आता थोडंसं सेट झाल्यावर 2-2.5 तास आहे ना, तर 2.5 तासामध्ये मग थोडं कंटाळणे मुलं की मग काढणार. साबुदाण्याची खीर खाते. हो खीर आहे खाते तू. ट्रेनला डिवाइड होते म्हणजे आत्ता पण असंच झालं. आम्ही स्टेशनवर आलो, आमच्या प्लॅटफॉर्मवर बघितलं तर 2 रिजनल बस लागलेल्या होत्या एकाच प्लॅटफॉर्मला. तर पण पुढच्या बाजूने आम्ही जिथून आलो तिथं नाव दिसत होतं एक, जिथे आम्हाला जायचं नव्हतं. RE76 दिसत होतं, आम्हाला RE70ने जायचं होतं. तिथे दोन्ही नावं दिसत होती, पण ट्रेनवर पाहिलं तर एकच नाव दिसत होतं 76. मग आम्ही पुढे पळत पळत आलो, बघितलं तर शेवटच्या 3 डब्यांवरती आमच्या जे लाईनचा नंबर होता तो होता RE70. म्हणजे इथं काय असतं की एका ठराविक अंतरानंतर ठराविक स्टेशनला एकच ट्रेन डिवाइड होते. इंजिन बदलतात, दुसऱ्याला पण लावतात आणि मग दुसऱ्या मार्गाला जातात. तर निघताना एकच ट्रेन निघाली, 2 स्टेशन नंतर 2 वेगळ्या डिवाइड झाल्या. असं इथं असतं. त्यामुळं डबा बघून एकदम आपलं कुठला डबा आहे ते बघून बसावं लागतं. शहरातून बाहेर आल्यानंतर इथे सुद्धा आपल्याकडची जी गावं असतात ना, तसाच एक अनुभव असं वाटतो. म्हणजे अशी शेतं असतात, त्याच्यामध्ये घरं असतात, आडगळीचं सामानसुद्धा असं घरांच्या बाजूला ठेवलेलं असतं, ट्रॅक्टर्स असतात. नंतर आपल्याकडे पण म्हणजे हे निसर्गाचं ज्या गोष्टी आहेत निसर्गातल्या त्या तर कॉमनच अख्ख्या जगाच्या पाठीवर कुठेही तेच असणार. जसं आपल्याकडे नांगरणी केल्यावर पक्षी वरती येतात ना, उडतात, कारण जमिनीतले काय कीटक असतात ते त्यांना खायला मिळतात. तर तसंच एक आम्हाला दृश्य दिसलं. तर असंच घराच्या कडेला लाकडं जमा केलेली, आडगळीचं सामान, त्यानंतर त्यांच्या गाड्या, घराच्या कडेने छान कुंपणं, हे असे खूप जसं गावाकडचं आपल्याकडे दृश्य असतात ना. काही ठिकाणी तर कपडे वाळत घातलेले बाहेर उन्हात, असं छान काय काय पाहायला मिळालं. म्हणजे असं शहरातून बाहेर ही जी घरं आहेत किंवा गावं आहेत ती खरंच अशी आपल्याकडच्या गावांसारखीच गावं आहेत. फरक एवढाच आहे की इथे रस्ते आणि सगळ्या सोयी गावांमध्ये पण त्याच आहेत ज्या शहरामध्ये असतात. आता सुरू झालेले आहेत आल्प्स रेंज दिसायला. म्हणजे आम्हाला आता बर्फाचे पर्वत दिसायला सुरू झालेले आहेत. तुम्ही मागे इकडे बघू शकता. आता दिसणार आहे. आता खूप सुंदर असा नजारा आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत हेच बघायला. मला पर्सनली आल्प्स रेंज खूप आवडली. इकडे आता पर्वतरांगा सुरू होणार आहेत. इकडे तुम्ही बघू शकता सुरू होतच आहेत. बापरे, मम्मी हे बघ
बघ दाखव इथे इथं. तुम्ही बघा आता बाहेर, म्हणजे इकडून मला नीट दाखवता येत नाहीये, पण इथे तुम्ही बाहेर बघू शकता बर्फाचे डोंगरच आहेत. थांबा, बाहेर दिसतंय हे, बाहेर बघ समोर. ह्याच्यातून नको बघू, तू बाहेरून बघ. हे बघ इथं पण सेम आहे. अशी ट्रेन जाणार ना आपल्याला हे दिसणार. तर हे आता जे हे जे स्टेशन आहे किंवा हे जे गाव आहे, तर मगाशी मी जसं म्हणाले की इथं ना काही ट्रेन स्प्लिट होतात. तर आता हे जे स्टेशन आहे इथून ट्रेन स्प्लिट होणार आहे आणि आम्ही लिंडावला सरळ जाणार आहोत आणि दुसरी एक ओबर काहीतरी आहे गाव, तर तिकडे जाणार आहे. आणि इथूनच खरं आल्प्स रेंज दिसायला सुरू झाली आणि खूप मस्त वाटतंय, मजा वाटते बघायला. तुम्हाला पण मी दाखवेनच आता पुढे. तर इथे आता स्टेशनवर थांबली आहे गाडी आणि सोबतच मी ठरवलं की आता आम्ही 11:20ला गाडी सुरू झालेली आहे, तर आम्ही 1:30 पावणे 2ला पोचतो. 2.5 तासाचा प्रवास आहे. आता वाजलेत 1. तर आम्ही ठरवलं की आता जेवण करून घेऊ, म्हणजे उतरल्यानंतर जेवणासाठी थांबण्याचा वेळ वाचेल, म्हणून आम्ही ठरवलं की आता जेवण करू. तर मी मसाले भात करून आणला होता. मग आता आमचं खाणं चालू आहे. सकाळी ब्रेकफास्ट केला, तुम्हाला दाखवलं, आणि आता जेवण करतो आम्ही. आणि उतरल्यावर मग तिथे काय काय आम्ही करणाऱ्या गोष्टी, खरं तर शांत निवांत बसणार आहोत पहिलं. आणि तिथली जी ती बोडेन्झी म्हणून आहे किंवा लेक कॉन्स्टन्स जे आहे ते खूप छान असं लेक आहे, त्याच्यावरती बोटिंगसुद्धा करतात. तर ती आम्ही म्हणजे ती करायची आम्हाला, तर ते आम्ही तुम्हाला दाखवू. तर आता पुढे पाहत राहा तुम्ही. मी आता तुम्हाला रेंज दाखवते, ती माउंटन रेंज, पर्वत ते खूप सुंदर दिसतात. म्हणजे फरक आहे सह्याद्रीमध्ये आणि या पर्वतरांगांमध्ये, पण ज्याचं त्याचं सौंदर्य छान आहे. तर ह्याचं सौंदर्य मी तुम्हाला दाखवेन. हे बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर हे सुरू झालेलं ना दृश्य. आता आम्ही फायनली पोहोचलोय लिंडावमध्ये आणि इथून एक ट्रेन घेऊन आम्हाला थोडं पुढे अजून जायचंय. तर मगाशी मी सांगितलं ना ट्रेनचा डबा सेपरेट झाला, तर तुम्ही बघू शकता केवढा छोटा. सायकलवाला आलाय, हात पकड.
एकदम सही असा व्ह्यू आहे हा. कसं वाटतंय? झोपली ती. टेकून झोप. अगं टेकून झोप, तिला ब्लँकेट देऊ आपण. आता तुम्ही पाहिलंच असेल की खूप जास्त तिथे आवाज होता, वारं होतं आणि वाऱ्याचा इतका जास्त आवाज येत होता, त्यामुळे इथे मला पूर्ण व्हॉइस ओव्हर करावं लागत आहे. तर तिथे मी माहिती देत होते की हे लिंडाऊ म्हणजे हे का फेमस आहे, ह्याची हिस्ट्री काय आहे, ह्याचं जॉग्राफिक लोकेशन कसं आहे, तर ते मी आता इथे सांगते. तर लिंडाऊ हे जे टाऊन आहे हे 3 देशांच्या मध्यवर्ती असं हे लेकच्या कडेला हे गाव आहे. हे जर्मनीमध्येच आहे, पण ह्या लेकला 3 देश जोडलेले आहेत. तर एक म्हणजे स्वित्झर्लंड, ते तुम्ही मागे बघू शकता, इथे जे पर्वत दिसत आहेत, बर्फाच्छादित पर्वत, ते आहे स्वित्झर्लंड. त्यानंतर आता आम्ही जिथे उभे आहोत ते आहे लिंडाऊ टाऊन आणि ते जर्मनीमध्ये आहे. आणि याचाच एक पार्ट आहे तो ऑस्ट्रियामध्ये आहे. तर म्हणजे हा जो लेक आहे त्याला बोर्डेन्झी असं सुद्धा म्हणतात किंवा लेक कॉन्स्टन्स असं म्हणतात. तर हा जो लेक आहे याच्या कडेने 3 देश आहेत. एक म्हणजे ह्या जर्मनी, जिथे आता मी उभी आहे. तर हे 1804 पर्यंत हे गाव किंवा त्या वर्षामध्ये हे गाव ऑस्ट्रियामध्ये होतं. 1805 हे जर्मनीला दिलं गेलं आणि तेव्हापासून मग हे जर्मनी किंवा बवेरिया नावाचं स्टेट आहे जर्मनीमध्ये, जिथे म्युनिकसुद्धा येतं आणि हे गावसुद्धा तिथेच आहे बवेरियामध्ये. तर तिथून मग हे रूल केलं गेलं 1805 तर असं हे एक म्हणूनच असं खूप इंटरेस्टिंग आहे की एका दिवसात 3 देश माणूस बघू शकतं अशी ही जागा आहे. तर असा पॉईंट आहे हा. ह्या जागेचं फेमस किंवा ही का एवढी फेमस आहे, तर हे जे बंदर आहे हे सर्वात सुंदर त्या लेकवरचं बंदर आहे. त्याची एंट्रन्स म्हणजे जमिनीला जिथे हा लेक मिळतो हा पार्ट खूप बघण्यासारखा आहे. तुम्ही हे जे बघू शकता समोर 2 स्तंभ दिसतील, एक म्हणजे सिंहाचा पुतळा आहे आणि त्याच्या समोरच लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस जे आहे ते या बंदरावरती 1856 साली लीड केलं गेलं. म्हणजे तेव्हा ते कन्स्ट्रक्शन त्याचं झालं आणि त्याचा वापर सुरू झाला. आणि तिथे पाहण्यासाठी ते एरवी खुलं असतं, पण आम्ही गेलेलो होतो त्यावेळी किंवा आतासुद्धा ते बंद असतं असं आमच्या वाचनात आलं. पण त्याआधी असं होतं की तिथे 2-3 युरो एंट्रन्स फी देऊन पाहता यायचं आणि वरती गेल्यावर खूप छान असं पूर्ण दृश्य दिसायचं. पूर्ण ते आल्प्स आणि तो पूर्ण परिसरच छान असा दिसायचा. तर हे लाईट हाऊसबद्दल झालं. आणि त्याच्या समोर असलेला तो सिंहाचा पुतळा म्हणजे बवेरियन लायन स्टॅच्यू असं त्याचं नाव आहे. तर बवेरियन लायन हा इथे बऱ्याच सिम्बॉल्समध्ये यूज केला जातो, राष्ट्रीय चिन्हांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. तर त्याचा अर्थ असा आहे की बवेरिया जेव्हा फ्री झाला वर्ल्ड वॉर 2 नंतर किंवा जेव्हा त्याचं एक्झिस्टन्स स्वतःचं तयार झालं त्यावेळेपासून हे बवेरियन लायनचं चिन्ह वापरायला लागले. आणि त्याचा अर्थ असा रॉयल्टी किंवा ब्रेवरी किंवा स्ट्रेंथ असा म्हणून त्याचा वापर होतो. तर हे झालं या दोन्ही स्टॅच्यूजबद्दल. आता मी याबद्दल सांगते की ह्याचं नाव ह्या बंदराचं कसं पडलं. तर या बंदराचं नाव लिंडाऊ आहे कारण इथे खूप जास्त लिंडन ट्रीज आहेत. तर लिंडन ट्री जे आहे हे युरोपमध्ये पाहायला मिळतात, त्याचबरोबर आशियामध्ये सुद्धा हे पाहायला मिळतात. तर लिंडन ट्री म्हणजे अशी लाईम कलरची फुलं अशी छोटी छोटी असतात, खूप मोठी मोठी ही झाडं असतात आणि त्या झाडाचा मेडिकलसुद्धा यूज केला जातो, म्हणजे औषधी झाड असतं. त्याबरोबर खूप सुंदर असा सुवास पण असतो त्या झाडाला. आणि त्याच्या कोळशा म्हणजे त्याच्या खोडापासून पानं फुलं सगळ्याचाच वापर केला जातो असं हे झाड आहे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे त्याचं की हे अट्रॅक्ट होतं मधमाशांना. ती फुलं खूप छान असतात त्यामुळं मधमाशा खूप असतात त्याच्यावर आणि मधसुद्धा प्रोड्यूस होतं. तर अशी ही लिंडन ट्रीज
खूप असलेलं हे ठिकाण, म्हणून याचं नाव लिंडाओ असं डॉक्युमेंट केलं गेलं 882 साली. तर तेव्हापासून हे नाव प्रचलित आहे आणि हे असं सुंदर आयलंड तेव्हापासून एक्झिस्ट करतं. तर हे पूर्वी फक्त बोटीने कनेक्टेड होतं. नंतर मग त्या आयलंडवरती रेल्वे जाऊ लागल्या. तर जसं तुम्हाला मी दाखवलं किंवा सांगितलं मगाशी की हे थोडंसं एक स्टेशन आम्हाला लिंडाओमध्ये उतरल्यानंतर एक दुसरी ट्रेन घेऊन जावी लागते. तर ती ट्रेन पूर्ण पाण्यावरून अशी त्याचा हे आहे ट्रॅक आणि मग ती इथे आयलंडला जाते. तर असं हे सुंदर लिंडाओ हे टाऊन आहे, खूप बघण्यासारखं आहे. इथे हे मार्केटसुद्धा खूप फेमस होतं पूर्वीच्या काळापासूनच, कारण जे बोटी किंवा जिथे ते बंदरावरती उतरल्यानंतर हेच एक असं मार्केट होतं जिथे पटकन इझिली ॲक्सेसिबल होतं. वाईन किंवा खाण्याचे पदार्थ घेण्यासाठी लोक इथं या लिंडाओ मार्केटमध्ये जायचे. लिंडाओ हे फक्त बंदर किंवा या पाण्याचं ठिकाण म्हणून फेमस नाही आहे, तर इथे खूप सारे गार्डन्स आहेत. म्हणजे इथं द्राक्षाच्या बागा आहेत आणि इथे वाईन तयार होते. तर वाईनच्या गार्डनसाठी सुद्धा हे फेमस आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे इथे लेकच्या कडेने फिरण्यासाठी बायसिकलचे असे ट्रॅक आहेत आणि बरेच लोक इथे सायकल टूर्स वगैरे घ्यायला येतात. त्याचबरोबर वाईन यार्डला किंवा द्राक्षांच्या ज्या बागा आहेत तिथे जाऊन सुद्धा टूर अशा दिवसाच्या करतात लोक. तर हे असं एक खूप जास्त प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असलेलं आणि खूप छान असं गाव आहे. आणि हे असं एक मगाशी मी जसं म्हणाली की अशी एक ठिकाण आहे हे की इथून 3 देश आपल्याला पाहायला मिळतात एकाच वेळी, एकाच दिवसात. तर हे असं सुंदर असं ठिकाण आम्ही एक्सप्लोअर केलेलं आहे. असं छान, इतकं सुंदर सुंदर अशी घरं किंवा हे जे काय बिल्डिंग आहेत इतक्या छान छान आहेत ना. आणि जुने आहेत पण एवढं मस्त मस्त आहेत. आणि मार्केट आहे, वाटतच नाही किती छान. जे लोक राहत असतील त्यांना किती भारी वाटत असतील. पूर्ण गल्ली अशी याची शॉपिंग मार्केट. हे लॅम्प होल्डर आहे का, इथून घेऊ शकतो ना, म्हणजे छान आयडिया आहे तुला. ह्या दुकानात क्रिएटिव्हच वस्तू दिसतात बघा. हे काय मम्मी? मी आणि रानू आज जाऊन येतो. हां चल, आम्ही दोघे आज जाऊन येतो. हे पण तुम्ही तर बघा. हे पण केवढा मोठा मासा आहे बघ. हे सगळं, हे जे जार आहेत ना ह्याच्यामध्ये ज्यूस भरून ठेवतात. पिंप कसा असतो आपल्याकडे, पिंप स्टीलचा, तर इथं अशा असतं शक्यतो ज्यूस किंवा फ्लेवर्ड वॉटर असे. चल ठेवून दे सगळं. हात नसतं लावायचं. हो, हात नसतं लावायचं. Coca-Cola.
चला लेट्स गो. Ciao. तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत म्युनिकला आणि आता आम्हाला ट्रेन मिळालेली आहे. जस्ट एक स्टॉप पुढे आलो आहे. तर 5:46ची ही ट्रेन होती संध्याकाळची. आता आम्ही 8 वाजेपर्यंत वगैरे म्युनिक सेंट्रल स्टेशनला पोहोचू आणि मग तिथून पुढे घरी जायला बस आणि ट्रेन वगैरे घेऊ. तर खूप छान होता आजचा दिवस. खूप छान आहे म्हणजे खूप मस्त गाव बघायला मिळालं. ते इतकं सुंदर टाऊन होतं. त्यानंतर म्हणजे छान होतं सगळं. तुम्ही पाहिलंच असेल. तर मजा आली. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे म्युनिकवरून किंवा इंटरनल इथले ट्रान्सपोर्ट जे यूज करून येणार असतील, जे बघत असतील इथले असतील जर्मनीमधले, तर ही जी ट्रिप आहे ना याची ही 49 युरोच्या पासमध्ये कवर होती. तर म्हणजे आम्ही म्युनिकवरून रिजनल ट्रेनने आलो. रिजनल ट्रेनमध्ये 49 युरोचा पास चालतो आपल्याला. तर मी एक दाखवते की हे म्युनिक आहे आणि इकडे लिंडाऊ आणि हे जे आहे ही बोडेन्झी किंवा लेक कॉन्स्टन्स त्याच्या ह्या टोकाला आम्ही गेलेलो. त्याच्या इकडच्या टोकाला दुसरी गावं आहे. तिथे कॉन्स्टन्स नावाचं गाव आहे आणि हे जे आहे हे स्वित्झर्लंड आहे. ओके. त्यानंतर इकडे ऑस्ट्रिया आहे कुठेतरी आणि इकडे जर्मनी. असे हे तिघांचं इथं लिंडावला हे होतं. तर ह्या टोकाला आम्ही होतो. येताना आम्ही ना अशा ह्या वेने आलेलो. इकडून येऊन इथं अलगाववरून असे गेलेलो. आता जाताना इकडून वरतून असं चाललो आहे मेमिंगन. इथं मेमिंगनला म्युनिकचा एअरपोर्ट आहे. तर ह्या वेने आम्ही आता चाललेलो आहे. आणि हे जर बघितलं तर हे पण इकडं हे पण असे नाही. इथले लेक आहेत. इथं आम्ही जाऊन आलेलो आहे. आम्ही परत काहीतरी जाऊ दाखवू. इथे पण जाऊन आलेलो आहे. तर हे खूप छान आहेत. आणि हे सगळे लेक जे आहेत ना हा आणि हा, तर इकडे ही साईड बघितली तर इकडे सगळे आल्प्स आहेत. त्यामुळे प्रत्येक सीला गेलं तरी आल्प्स दिसतात. त्यामुळे छान वाटतं. तर असा आमचा आजचा छान प्रवास झालेला आहे. आता भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन माहितीसह.